बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए। आज तारीख आहे 5 जुलै आणि आंबा मिळाला आहे 300 रुपये डझननी दिलेला आहे त्यांनी। तुम्हाला सांगते एखाद्या गोष्ट ना म्हणजे म्हणतात ना की कायनात देती है अगर आप सच्चे मन से कुछ करो असं म्हणतात ना, ते खरंच आहे बाई। बापरे तुम्हाला काय सांगू। बरं आता बघा बरं हे अगदी फार म्हातारी दिसते काय हो, कारण हा कलरच तसा आहे नी। तिकडची आहे साडी, ती साऊथ कडची आहे ना, त्यामुळे मग असा कलर आहे त्याचा, पण छान आहे, मला आवडतो। आज आता केस पण डाय करायला आलेत ना, त्यामुळे तसं झालेलं आहे। तर तुम्हाला सांगते माझ्या डोक्यात होतं की मला ना हापूसच्या आंब्याचा, पिकलेल्या आंब्याचा रस सेव्ह करून ठेवायचा आहे, म्हणजे प्रिझर्व करून ठेवायचा विदाउट प्रिझर्वेटिव्ह। आणि हे मी पूर्वी केलं पण होतं, रॉ मँगो नाही मँगो जॅम म्हणून, आणि तो एवढा सुंदर झाला होता, एवढा सुंदर झाला होता, खत्म करून टाकला सगळं। तर तुम्हाला सांगते म्हणून मी इतकं म्हणत होते की नाही बाई आता एकदा हा आणखीन एकदा मला करायला मिळायला पाहिजे, या सीझनला करायला मिळायला पाहिजे असं मी सारखं म्हणत होते। आणि आता तो आंबेवाला घरी आला होता द्यायला। मॅडम तुम्ही सारखा आंबा आंबा म्हणत होता, तोतापुरी मी आंबा त्यांच्याकडनं घेतच होते, तर तुम्ही म्हणत होता म्हणून मी आता हे आज हेच आणलं म्हणले। आणि काय आंबा आहे तुम्हाला सांगते भगवंता, हा म्हणे देवगडचा आहे, नवीन आहे पण काळसर आहे दिसायला वरनं, आतून एकदम बेस्ट आहे, खाऊन बघितलेला आहे, छान आहे। आता करूया गप्पा मारत मारत। म्हणतात ना की सच्चे मन से एखादी गोष्ट तुम्ही ह्या युनिवर्स कडे मागा, चांगल्या मनाने चांगली गोष्ट मागितली तर ती ये कायनात वो पूरा करने में लगती है, म्हणजे पूर्ण जग पूर्ण करायला लागतं, ते पूर्ण करतो म्हणे। तर मला अगदी अनुभव आला की मी इतकं मनापासून म्हटलं बाई आता कुठे, आता पुढच्या वर्षी म्हणत होते, तर मिळाले मला आंबे। तर आता मी गप्पा मारत मारत आपण आता आमरस करूया। एवढ्या काही डझनचा नाही करणार आहे, पण 2-4चा करूया की, आणि त्याचा जॅम बनवूया। काय घालायचं हे मी आधीच इथं तयारी करून ठेवत असते, का माहितीये काय, नंतर काहीतरी होतं, आपण विसरतो, म्हणून आधीच तयारी करून ठेवत असते मी। तर दाखवते हा तुम्हाला। हे आहे जायफळ, लवंगा, मिरे, दालचिनी, वेलदोडे, मीठ आणि सुंठ, एवढं सगळं आपण त्याच्यामध्ये मसाला घालणार आहोत, खूप सुंदर लागतं हो। बघा हे जायफळ बारीक करून घेतलेलं आहे, बारीक म्हणजे असं सुरीनीच काढायचं असतं, नुसतं असं सुरीनी टवकारायचं। हे आता लवंग, मिरे, सुंठ, मीठ, दालचिनी आणि वेलदोडे पावडर करून घेतली। आता आंब्याकडे जाऊया। मस्तपैकी सालं काढून घेतलेली आहेत, अशी ह्यानीच काढलेत। आणि आता पिकलेलाच आहे आंबा, तर त्याचं सगळं असं मिक्सरमध्ये असं काढून घेते आणि मिक्सरमध्ये गुर्र करून घेते, गुर्र, म्हणजे एक संद छान होते। कोणीतरी मला म्हणले चाळणीत ना पूर्णाच्या, किती रबरबीत होईल ना, हाताने किती करायचं, शी नाही चांगलं नाही वाटत, मिक्सर मधनं छान वाटतं आणि एकदम मस्त होतं। मिक्सर मध्ये गुठळी पिठळी काय राहत नाही। हा कोणतरी मला म्हटलं मिक्सर नाही राहत। ये क्या है, एक मंदिर है, मंदिर में एक मूरत है, ये मूरत कैसी होती है, तेरी सूरत जैसे होती है, मैं क्या जानू, नाही काहीतरी वेगळं आहे। ये क्या है,
है, उस पर्वत पे एक बादल है, ये बादल कैसा होता है, तेरी आंचल जैसा होता है, मैं क्या जानूं रूप है और रंग है क्या, इस धरती के रूप और रंग है क्या। छान आहे ना हे गाणं। ये क्या है, एक मंदिर है, एक मंदिर में ये क्या है, एक सागर है, उस सागर में एक नैया है, तूने कैसे जान लिया, मन की आँखों से जान लिया। असं काहीतरी आहे ते गाणं। छान आहे गाणं, मस्त। चला, गाणं म्हणत म्हणत लहानपणी ना आम्ही काय करायचो माहिती काय, ते विविध भारतीला आम्ही शाळेतनं यायचो, मग ट्युशन असायची लगेचच, मग ट्युशनला जायचो, ट्युशनहून आलं की मैत्रिणींच्याकडे रेडिओ लावून बसायचं, कारण आमच्या घरात रेडिओ लावायला परवानगी नव्हती, हिंदी गाणी ऐकायला माझ्या वडिलांची नाही म्हणायचे, हिंदी गाणीच ऐकायचे, माझ्या वडिलांना आवडत नव्हतं, स्वतः छान गाणं म्हणायचे सुंदर, पण त्यांना असं मुलीनं गाणं वगैरे शिकावं हे पसंत नव्हतं। शाळेमध्ये म्हणजे एक गाणं कुठलं तरी मी म्हटलं होतं वाटतं, तर ते सर जे होते शाळेतले ते म्हणले की तुला गाणं शिकवतो म्हणजे तुम्हा सगळ्या एक ग्रुपला, तर मग तुम्ही घरी या। मग आम्ही घरी एक 2-3 वेळा गेलो, वडिलांना कळलं ते सरांच्या घरी गेलेलो आम्ही गाणं शिकायला, एवढं ओरडले, नाही म्हणले गाणं शिकायचं नाही, ते काय म्हणले तबला पेटीवर गाणी सगळ्यांना शिकवतो, फुकट शिकवतो, या सगळेजण असं म्हणले, शाळेतलेच सर होते। वडील म्हणले गाणं बिणं शिकायचं नाही, खरं तर ते काय असं इतके ओल्ड नव्हते, पण ते म्हणले नाही, आणि खरंच आहे हे असं शिकायला वगैरे गेलं का नाही, पूर्वी व्हायचं, हल्ली काय होते मला काय माहित नाही, ते वय पण असं काहीतरी विचित्र असतं, गाण्याचे बोल ते काहीतरी विचित्र असतात, भानगडी होतातच त्या, म्हणू नये पण होतातच त्या भानगडी। वडील नाही म्हणले, अजिबात जायचं नाही। नंतर शाळेतनं मुख्याध्यापकांनी मला बोलवलं, का जात नाहीस क्लासला, मी म्हटलं वडिलांनी सांगितलंय अभ्यास करायचा, असं सांगितलं। वडिलांनी नाही सांगितलंय असं नाही म्हटलं मी, वडील पाठवत नाहीत असंही नाही म्हटलं, अभ्यास करायचा म्हणले वडील, आणि म्हणून तरी त्यांनी किती मला हे केलं, आणि त्यांची मिसेस पण शाळेमध्ये शिकवत होती, त्यामुळे तेही म्हणले की येत जा तू घरी, काही नाही, छान आहे आवाज, आम्ही शिकवतील, नाही म्हटले, वडील म्हणले नाही, गाणी शिकायची नाही, डान्स शिकायचा नाही, असं होतं वडिलांचं आमच्या। त्यावेळेचा काळच असा होता की डान्सही असं मुलींनी फार शिकावं अशी घरांमधनं अशी ही नव्हती, इच्छा नसायची। मग वडील म्हणले तुला गाणी येतंय म्हणायला, म्हण, तुला काय घरात म्हणायचंय म्हण, शाळेत शिकवलं शाळेत जा, पण असं कुणाच्या घरी जाऊन शिकायचं ना। बरोबरच होतं त्यांचं, एक वडील म्हणून खूप बरोबर होतं।
इस धरती का रूप है क्या और रंग है क्या. मस्त. मला कोणीतरी म्हणलं की मिक्सरमध्ये गुठळी राहते म्हणून मी आधी हे कुंड्यात काढलं की खरंच गुठळी राहिली आहे का बघायला. तर नाही, अगदी इतकं असं हलकं फुस्स झालेलं आहे. जरासं इकडं तिकडं लागलं 2-3 याला. आता हे चाटून खाऊन टाकूया. पण म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना की गुठळी राहते मिक्सरमध्ये, मग म्हटलं बघूया खरंच राहते का. तर काय राहत नाही बरं का, मिक्सरमध्ये गुठळी राहत नाही. आता हे जे खाली राहिले ते काढण्यासाठी पाणी बिणी काय वापरायचं नाही. आता ह्याच्यात आपण जॅम करायला लागलोय ना, त्याच्यात पाणी बिणी काय वापरायचं नाही. आंब्यात मुळात एवढं पाणी आहे. आता हे सगळं असं काढून घेतलं आणि तरी सुद्धा काय करायचं, असं राहिलंच की हे बघा. त्यानिमित्ताने साखर किती घालायचा अंदाज आला हो. असं खातात, असं खातात काय होय, असंच खातात. मला हे असं खायला जमत नाही फारसं. काका असते तर त्यांना सांगितलं असतं, त्यांना आवडतं असं. मग आता काका नाही आहेत, बाहेर गेलेत. आमच्याकडे की नाही, त्याच्यावरून तुम्हाला आठवते बरं का, सांगते. आपल्याला हे असं करायला काही वाटत नाही. आता धुवायचंच आहे. तर आमची मुलं सगळी लहान होती. तर एका कार्यक्रमामध्ये सगळेच आम्ही घरातले हे सगळी जमलो होतो. मग असं एक मोठं पातेलं घेतलं होतं. 4 डझन आंबे पिळायचं चाललं होतं. मग आंबे पिळले आणि आंबे पिळल्यावर हे सगळं खालच्या अशा साली होतात की त्या आपण अशा खातो ना, अगदी पार असं भरपूर भरपूर अगदी शेवटपर्यंत असं खातो. कोय सुद्धा अगदी असं असं करून खातो. तर तिथं 4-5 सगळी आमची भाचरी कंपनी, पुतणे कंपनी सगळी होती. तर आम्ही आपल्या लहान मुलांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की अरे हे कोई आणि साली खाऊन टाका. तर त्या काय केलं माहितीये का, त्यांनी काय उत्तर दिलं, म्हणजे अलीकडची पिढी ना, ती सुबत्तेमध्ये वाढलेली पिढी. यात आमची मुलं म्हणजे सुबत्तेमध्ये वाढलेली मुलं ना सगळी, पुतणे भाचे. नाही म्हणले आम्ही नाही हे खाणार असलो. छे. आणि त्यांना तर अपमान वाटला सांगितलेला. लगेच त्यांच्या आई वडिलांना ते जाऊन सांगितले. लगेच त्यांच्या आई वडिलांनी येऊन सांगितलं आम्हाला की आम्ही आमच्या मुलांना अशा सवयी लावलेल्या नाही आहेत. आम्ही आंब्याचा रस करून खातो वाटीतनं असं म्हणून आम्हाला उत्तरं दिली. काही नाही, आमच्यात हे आम्ही आमचे दीर वगैरे सगळेजण आम्ही आपलं मस्तपैकी बसलो ताट घेऊन, छानपैकी ते सालं बिलं ओरपली. आणि त्यावेळेला ती आमची पुढची पिढी आमच्याकडं काय वेडी आहे, कसलं काय वागतात असं आमच्याकडे बघत होती. पण पूर्वी ही पद्धत होती. आता हे सुद्धा आहे ना, असं बघायचं. 1 तासभर कोय खायची पुढं, तासभर खायची. अगदी त्याच्या प्रत्येक कणाकणाचं सगळं पोटात गेलं पाहिजे. पद्धतच होती ही. पण आमच्या पुढच्या पिढीला ती जमलं नाही, त्यांना ते आवडलं नाही. म्हणजे थोडक्यात सुबत्ता आली, काय करणार. त्यामुळं आता तर ती खातच नाही. आम्ही खातो तरी या वयात, आता खात. डायटिंग तीच पिढी तेव्हा मनसोक्त खाल्ली नाही असलं काहीतरी उद्योग करून. आणि आता मात्र त्यांना डायटिंग सुरू झालेलं आहे. फॅड. ही 2 किलो साखर आहे, अर्धा किलो साखर घालते, बाद झालं चिकार झालं. मस्त. तेवढी तरी पाहिजे ना त्याला, थोडा तरी पाक व्हायला पाहिजे की त्याचा. बस मस्त झाली बरं. स्वयंपाक करताना मी ना मोजामोजी करत नाही. प्रत्येकाचं माप वेगळं, प्रत्येकाला कमी जास्त गोड लागणार. गृहिणीला जे वाटेल ते तिनं करायचं, बाकी काय करायचं नाही. आता हे जे आहे हे दालचिनी घालून टाकते.
काय होतंय तिथं ते राहायला लागले सारखं आणि विसरून जाईल किंवा पडेल. हे लवंग मिरे घालून टाकते, हे जायफळ घालून टाकते, हे सुंठ आणि मीठ घालून टाकते. चला, म्हणजे आता तासभरानंतर आता ह्याच्याकडे बघायचं, व्यवस्थित झाकून ठेवूया. इथं वेलदोडा आहे, तो सुद्धा घातला तर काय हरकत आहे. जरासं ते कूट करायचं, अजून जरा बारीक करते आणि थोड्या वेळाने घालते. सो आता इतकं सुंदर दिसायला दाखवते. चला, देख देख जी, हाय 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 हाय, मस्त ना, सुंदर. आता 2 तास मी असं भिजवून ठेवलेलं आहे, मुरवायला. भिजवून म्हणजे ही साखर जी आपण याच्यामध्ये घातली होती ती पूर्ण आता विरघळलेली आहे याच्यामध्ये. 2 तास झालेले आहेत. आता बरोबर 10 मिनिटं आपण हे असं असं गॅस लावलेला आहे मी, आणि बरोबर 10 मिनिटं आता असं करणार आहे. आपण बनवत आहोत मँगो पल्प. बरोबर 10 मिनिटं. रंग मस्तपैकी बदलत चाललेला आहे, मगासपेक्षा 3-4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे वेलदोडा टाकणार. सतत हलवत राहायचं आहे, गॅस मंदच आहे. टिपिकल मँगो पल्पचा वास यायला लागलेला आहे. आपण काही प्रिझर्वेटिव्ह घालत नाहीये. आणि एक 5 मिनिटं करूया आणि हलवूया असं, आणि मग नंतर गॅसवरनं उतरवून ठेवूया. आणि त्यानंतर रात्रभर असंच बाहेर ठेवून उद्या सकाळी आपण बाटल्यांमध्ये, काचेच्या बाटल्यांमध्ये घालून किंवा स्टीलच्या डब्यात घालून फ्रीजला ठेवूया. कारण यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह वापरलं नाहीये आणि पाक पण केलेला नाहीये आपण याचा, साखरेचा. त्यामुळे बाहेर अजिबात टिकेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आपण फ्रीजलाच ठेवूया. म्हणजे कधी कोणी आलं पाहुणे किंवा सणाला, गौरी गणपतीच्या सणाला वापरता येईल. झालं बघा, रंग, वास. बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण गॅस बंद करत आहोत. यावरच ठेवूया आता, आपोआपच गार होईल तेवढ्या. पण असं फिरवतच राहायला पाहिजे, नाहीतर खाली लागू शकतो. एक प्रकारचा घट्टपणा चमच्याला जाणवायला लागलेला आहे. हा पाक नाहीये. चला, हे खाली उतरवून ठेवलेलं आहे. हे भांडही काढून ठेवलेलं आहे, डब्बा, म्हणजे हा फ्रीजमध्ये चांगला बसेल ना म्हणून. आता हे गार होऊ दे आणि त्यानंतर आपण काढून ठेवूया. सांगा बरं, कशी वाटली ही आपली रेसिपी? या आंबे संपल्यावर आंबे संपले असं वाटत राहण्यापेक्षा पुढे काही दिवस आंब्याचा रस असा एवढा घ्यायचा चपातीवर. मँगो पल्प. आज आपण काय केलाय? मँगो पल्प. इसको बोलने का मँगो पल्प. चला, छान झालं, मस्त. आता बास. आता पुढच्या वर्षी